जरा जोरात टाळ्या वाजवा. अंधार पडल्यावरच मला बोलवतात. पण अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते आणि मग मला यावं लागतं. मला मगाच कळलं तिकडं काळे कपडे घालून यायलाच परमिशन नाही. मग मला तर कसं बोलवते का? मी सकाळपासून मला फोन लोक करतात, कुठं आहे म्हटलं शिवसेनेच्या कार्यक्रमात. मला एकाच सुद्धा धाडस झालं नाही कुठल्या शिवसेनेचं. जमलेल्या माझ्या तमाम स्वाभिमानी वाघाच्या स्वाभिमानी शिवसैनिकांनो, तुम्हाला मनापासून माझा या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या मातीचा हात जय महाराष्ट्र. हा, आता मला बोलू दे, मला बोलू दे. मला टाइम दिलाय, त्यात तुम्हीच घेतल्यावर कसं आहे? ह्याच्यामुळेच मी काळा पडले. त्यात अजून खरं बोलतोय मी. खरं बोलले की मारतात. मी आलोय, मी एक नाही अनेक हुंदके घेऊन आलोय. मी आलोय महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा हुंदका घेऊन. मी आलोय प्रत्येक मराठी मनाचा एक हुंदका घेऊन. मी धाराशिवच्या मातीचा हंबरडा घेऊन आलोय. आणि गावगाड्यावरती पारावरती बसणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते नुकत्याच जन्माला आलेल्या पोरांच्या छातीच्या आत असलेल्या हृदयातल्या ठोक्याचा हुंदका घेऊन आलोय. त्या प्रत्येक ठोक्याचं एक गणित आहे महाराष्ट्रात. शिवसैनिक ही या महाराष्ट्राची शान आहे, स्वाभिमान आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगतो, मी एक मराठी म्हणून सांगतो, तुम्हाला सगळ्यांना एक विसर पडलाय. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. त्यामुळं कोण गेलं कोण आलं यानं शिवसेना कधी संपली नाही आणि ती कधी संपणारही नाही. तुम्ही मराठी माणसासाठी लढलात. तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्रानं जवळ केलं आणि मग या माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली. याचा विसर पडल्यामुळं बरीच गणित हल्लीत असं मला वाटतं. त्यामुळं हसा, तुम्ही ओरिजिनल शिवसेनेत आहात. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्यांना होता येतं त्यांनाच निष्ठा कळत असते. आणि त्यांना चवदार तळ्याचं पाणी समजत असतं आणि त्यांनाच
भिडेवाड्यातल्या वर्गातल्या सावित्रीनं फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा अर्थ ही त्या निष्ठावंतांनाच कळत असतो. मेंढरांना त्याची किंमत नसते. आणि असं बोलल्यावर मला मारते ती. खरं बोललं की मारते. मी बातम्या बघतोय साहेब 2 दिवस. लोक म्हणतात साहेब भेटत नाही, साहेब जवळ येत नाही. मला प्रश्न पडला, कोरोनाचा काळ आठवला मी. तर आमची आजी टीव्ही बघत असायची, पण आजी घाबरत नव्हती. टीव्हीत फक्त उद्धव साहेबांनाच बघायची. का माहिती आहे? माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला आधार देणारा जवळचा कोणीतरी संकटाच्या काळात आहे ह्या सख्या भावापेक्षाही जवळचा भाऊ वाटला. आणि आम्हाला हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. ही न भेटता सुद्धा नाती तयार झाली. आणि तुम्हाला देवेंद्रचं देवा भाऊ होण्यासाठी 1,500 वाटावे लागले. आणि बहिणीच्या ताटात दिलेली मतांसाठी जी ओवाळणी निवडून आल्यानंतर ती काढून घ्यायलाही भाऊ विसरला नाही. तुम्ही भाऊ झालात असं बोलल्यावर मला मारते. नाही, ही टीका नाही. माझं त्यांच्यावर बी प्रेम आहे. मी सगळ्यांवर प्रेम करतो. मला ते फार आवडतात, पण ती विरोधी पक्षात असल्यावर जास्त आवडतात. विरोधी बाकावर मला त्यांचं जास्त आवडतं, प्रेम आहे त्यांच्यावर. इकडं आले की ती तोडती ती फोडती ती. तोडा फोडा राजकारण करा. या राजकारणाची व्याख्या आता बदलली पाहिजे. माणसं जोडा, घडा आणि मराठी मन घडवा, हे सांगायला मी आलोय. काय आम्ही करून ठेवलंय? भस्म्या झाल्यासारखं काय चाललंय आमचं? एक तर काहीतरी होईल. आम्ही 20 मार्काचं नागरिकशास्त्र शिकलेले आहोत. त्यामुळे आम्हाला समजत नाही आमच्यासोबत काय चाललंय. आधी गुवाहाटी, आता जयपूर. ह्यो मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. चौकात गेलो तर आज कोण म्हणतंय मी हिंदू, कोण म्हणतंय मी मुस्लिम. आधी 2च होते, बरं होतं. आता त्यात भर पडली, त्यात उपवर्गीकरण झालं. कोण म्हणते मी मराठा, मी चांभार, मी बौद्ध, मी माता, मी ह्या, मी त्या. मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी मराठी, मी भारतीय. मग मारत्यात. मग म्हणते हे नवीन काय आलं? मी म्हणतोय मी जुना आहे, कडूनो. आता हे कडू काही शिवी नाही. कडू ही महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. मी भारतीय म्हणल्यावर मारते. हे नवीन काय? मी म्हणतोय मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. मग अजून मारते. भारतीय होऊन जगायला गेल्यानंतर मी मार खायला लागलो, काळा पडत चाललो. मी गोराच होतो आधी. पण या महाराष्ट्राच्या राजकारणाला वळणावर आणि एका रेषेत वळुंबा लावून जर कोणी उभं केलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी एक अस्मिता दिली. मी सांगू, 2 मैत्रिणी रस्त्याने निघालेल्या होत्या.
आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावरचा दगड धारदार होता. तिचा ठेच लागली, तिच्या अंगठ्याचं नख निघालं आणि रक्त भळभळ व्हायला लागलं. पण तिनं अंगठ्याकडे नाही बघितलं, तर दगडाकडे बघितलं आणि हसलीन पुढे निघाली. दुसरीनं बघितलं, म्हणाली, वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागला आणि हसतेस काय? ती म्हणाली, जाऊ दे ग, दे सोडून. पुन्हा हसली. ती म्हणाली, थांब, चिंदी तरी बांध, दवाखान्यात चल. हसतेस काय? एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती हसत म्हणाली, दे ग सोडून. तर ती पुन्हा हसत म्हणाली, अगं एवढा मोठा दगड पायाला लागलाय तरी सोडून दे कसं काय म्हणतेस? तिनं हसत उत्तर दिलं. ती म्हणाली, अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकूरवाळ्या माहेरवाशिनी पुरींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई. महाराष्ट्रात असे जावई दोनच झाले. मला बाळासाहेब का आवडतात? खरं सांगू, आमच्या निखिल वागळे साहेबांना त्यांनी शेवटची मुलाखत दिली होती. मी ती अधूनमधून सारखी बघतो. आणि वागळे साहेबांनी त्यांना विचारलं, माची आठवण येते, पत्नीची आठवण येते? त्यावर बाळासाहेबजी भाऊक होत आहेत. पत्नीला मा म्हणणारा एवढा कणखर माणूस डोळ्यात पाणावतो आणि खिशातला फोटो दाखवतो. हा एक बाळासाहेब. आणि स्वतःच्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा दुसरा बाळासाहेब महाराष्ट्रात आला आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आमचे हे दोन बाळासाहेब मनाला भावतात. शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काय पाहिलेलं आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उषा सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या. हृदयाला घाव घातले गेले, टाके तुटले गेले, शिवत राहिले. शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती नेटानं उभीच राहिली. ती उभी राहणारच आहे. आणि मला माझ्याकडे आज बघितल्यानंतर बरेच मला म्हणतील की आज हा इकडं कसा, हा पुरोगामी चेहरा इकडं कसा? होय, मी आहे पुरोगामी, फुलेशाह आंबेडकरवादी, पण मी कट्टर नाही. माझं प्रतिगाम्यांवरती प्रेम आहे. माझं प्रत्येक माणसावर प्रेम आहे. माझं या देशावर प्रेम आहे, भारतावर प्रेम आहे, माय मराठी मातीवर प्रेम आहे. आणि मला फोन कुणाचा आलता माहित आहे? संजय राऊत साहेबांचा फोन आला. जर शेंडे आणि जानव्यातून मुक्त होऊन हिंदुत्व माझ्या कवितेला कुरवाळत असेल, जवळ घेत असेल, तर माझ्या सुद्धा मेंदूतले जाणीवेंचे जानवे मी कुठपर्यंत जिवंत ठेवायचे, हा विचार करून मी त्यांच्या हाकेला हाक देत आलोय. काल ते एवढे बिझी होते दिवसभर, तरी सुद्धा मी प्रवासात असताना मला सारखं फोन, कुठवर आलायस? इथवर आलोय, तिथवर आलोय, असं झालं, तसं झालं, सगळे अपडेट चालू आहेत. आणि रात्री मला भेटली त्या हॉटेलवर. भेटले तर ती वेटर लोक त्या काम करतात, ती कोकणातली मराठी सगळी पोरं. राऊत साहेबांनी एकाला बोलवलं, अरे कसा आहेस? आईची तब्येत बरी आहे का? ती पोरग डोळ्यात पाणावलं. एवढ्या ह्याच्यात सुद्धा साहेबांच्या लक्षात आहे. ते होय म्हटलं, निघून गेलं. साहेब निघाले. माझ्यासोबत आमचे राजेंद्र कांबळे भाऊ माझ्यासोबत आले. ते माझ्या बाजूला थांबले. मी राऊत साहेबांकडे असं एकटक बघतच राहिलो. आणि आमच्या भाऊला म्हटलं, कसलं हत्यार आहे रे? म्हटली. आमचं राजाभाऊ म्हटलं, धारदार आहे. वैचारिक शहाणपणाचा विसर आणि घसरण महाराष्ट्राला झाली, ती पुन्हा भरून काढली पाहिजे. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा असणारा महाराष्ट्र आहे. आदित्य दादा
माझी विनंती आहे, आता एक नव्या पिढीला घेऊन तुम्ही महाराष्ट्र सगळा पिंजून काढा. मुंबईत काय आहे काय नाही मला माहित नाही, पण मी महाराष्ट्र सगळा एसटीन फिरतोय. एसटीच्या खिडकीतून मी महाराष्ट्र बघतोय. गावगाड्यावरती प्रबोधनकार ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे. त्याला जर त्यांच्या नातवानं पाणी घातलं ना, तर एक नवा महाराष्ट्र उभा राहील आणि कुणाच धाडस होणार नाही असं हलायचं. म्हणून आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत. हा आवाज कायम असाच राहू द्या. महाराष्ट्राला याची गरज आहे. महाराष्ट्राला झाड तोडणाऱ्या माणसांची नाही, झाड वाचवणाऱ्या माणसाची गरज आहे. काय तोडलं पाहिजे? भविष्य दाखवण्यासाठी पुढे आलेला हात तोडला पाहिजे. भविष्य बघण्यासाठी उघडलेला डोळा फोडला पाहिजे. आम्ही गाडगे बाबांचा खराटा सोडला आणि बागेश्वर बाबाचं बोट धरलं. मग बागेश्वर बाबाचं बोट धरलं की खरात बोट तोडतो. ही बोट तोडते. याला अनामिका म्हणतात हे मला तेव्हा कळलं. नाहीतर मी करंगळी जवळचं बोट एवढंच त्याला म्हणायचं. ही बोट तोडते. ओशनो जल पिले बस. चिंचेतला चिचुका 3 लाखाला इकला त्यानं. म्हणून म्हटलं लई चांगलं झालं, गेली ती लई बरं झालं, हिथं नाही ती. आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या वारशाजवळ ही असली नकोच, ती लांब असल्यालाच बरं. मी काल लातूरवरून यायला लागलोय. मी धाराशिवच्या मातीला स्पर्श करून आलोय. ओम दादा, मी त्यांच्या नावातलं जी राजे आहे ना ती काढून टाका तुम्ही. आता ते राजे निंबाळकरांच्या ओमच्या पुढं हा राजे शब्द शोभून दिसत नाही. हा राजेचा शब्द आमच्या वाजेंच्या राजाभाऊंला शोभून दिसत असतो. इतरांना त्याचा अंदाज येत नाही. राजाभाऊंच्या मला बोलू दे की नंतर अजून वाघाची डरकाळी बाकी आहे. राजाभाऊंच्या डोळ्यातल्या अश्रूंनी निष्ठावंतांच्या मनावर फुंकर घातली. साहेब, ह्यो जो तुम्ही संस्कार दिला, हा संस्कार फक्त शिवसैनिकांसाठी नाही, या आमच्या पिढीतल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना तुमच्या डोळ्यातले अश्रू खूप काही शिकवून जातील. आम्हाला जोडायचा आहे, माणूस जोडायचा. स्वतःला मूल होत नाही म्हणून शेजाऱ्याला बोलवायचं आणि ऑपरेशन सक्सेस झालं की पेड वाटायला तिसरंच असते. मला गणितच कळना. आमच्या अंबादास दानवे साहेब, माणसं जोडा.